वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. नमस्कार श्रोते हो. जय गजानन. गजानन भक्त पुष्पमाला. गजानन भक्त पुष्पमाला वेद भक्तांच्या अंतर्मनाच्या आजच्या या आपल्या 9व्या पुष्पात आपण थेट येऊन पोहोचलोय सिडनी ऑस्ट्रेलिया इथे. ऑफकोर्स आपण ही व्हर्च्युअल भेटच असणार आहे. त्यासाठी आपण इथे आमंत्रित केले आहेत सौ भूमी महात्रे यांना. नमस्कार भूमिताई. नमस्कार. त्यानंतर आपल्या बरोबर आहेत गौरीताई पनवलकर. नमस्कार गौरीताई. जय गजानन. नमस्ते. आणि मिस्टर निलेश पनवलकर. हे दोन्ही पनवलकर दाम्पत्य आपल्याला लाभलेले आहेत आणि नोकरीच्या अर्थाने हे सिडनी ऑस्ट्रेलिया इथे स्थायी झाले आहेत. नमस्कार. आणि जय गजानन. जरी तिथे स्थायी झाले असले तरी महाराजांची भक्ती जी त्यांच्या अणुमध्ये पेरलेली होती त्यांच्या पूर्वजांकडून, आई वडिलांकडून किंवा कोणाकडून, ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आणि त्या भक्तीच्या तळमळीतूनच एक विचार उदयास आला त्यांच्या मनात की आपण सिडनी ऑस्ट्रेलिया इथे महाराजांचं मंदिर सुरू करावं. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हे मंदिर सुरू करायची संकल्पना नेमकी कधी सुचली, काय सुचली, त्याच्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि आता त्यांचा प्रवास कुठपर्यंत आलेला आहे हे सगळं आपण त्यांच्या तिघांकडूनच जाणून घेऊया. त्याआधी सर्वात आधी मी निलेश दादांना सांगेन की त्यांच्याशी जेव्हा आमचं इंट्रोडक्शन झालं तेव्हा त्यांच्या बोलण्यात असं आलं की आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये 13व्या अध्यायात दासगणू महाराजांनी रमणक द्वीपाचा उल्लेख केलेला आहे. तर ते रमणक द्वीप म्हणजे हे ऑस्ट्रेलिया जवळ आलेला एक छोटासा देश आहे. तर आपण निलेश दादांकडनं त्याच्याबद्दल जास्ती जाणून घेऊया आणि मग पुढे आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. निलेश दादा प्लीज रमणक द्वीपाबद्दल आम्हाला माहिती सांगा. जरूर. महाराजांच्या पोथीत पण रमणक द्वीपाचा जो उल्लेख आहे त्याची आख्यायिका अशी आहे की महाराज कृष्णाच्या जन्मानंतरच्या ज्या काही लीला आहेत त्यामध्ये एक त्यांचं कालिया मर्दन एक एपिसोड आहे त्यांच्या लाईफ मधला. तर त्यामध्ये असं झालं होतं की कालिया नागाला त्यांनी जेव्हा त्याच्याशी झुंज करून त्याला हरवलं होतं तेव्हा त्यांनी त्याला तिकडनं जायला सांगितलं होतं. आणि तिकडनं त्यांची जेव्हा त्यांना जम्बूद्वीपापासून फार लांब जाऊन स्थायिक व्हायला सांगितलं होतं. तरच तुझा मी प्राण म्हणजे घेणार नाही असं जे हे होती स्टोरी होती. तर तिकडनं तेव्हा कालिया नाग असं म्हणतात की तिथून निघून तो ऑस्ट्रेलिया जवळ एक फिजी नावाचा छोटा देश आहे. तर फिजी इथे येऊन फिजी इकडच्या समुद्राजवळ आणि तलावाजवळ नंतर त्याचं वास्तव्य होतं असं म्हणतात. तर आजचा जो देश आहे फिजी म्हणून तिथे फिजी इंडियन्स आहेत जे तिकडे 300-350 वर्षापूर्वीपासून म्हणजे स्थायिक झालेले आहेत. आपले भारतातल्याच लोकांचे काही वंशज तिथे जाऊन तिथे नंतर ते फिजी इंडियन्स नावाने ओळखले जातात. तर तिथे त्यांच्याकडे त्यांच्या कल्चरमध्ये शेषनागाला ते पुजतात तिकडे आणि तिथे त्याचं देऊळ आहे. तर ते लिंक लोक अशी लावतात की तो फिजी देश, आजचा जो फिजी देश आहे तर तो रमणक द्वीप आहे असं साधारण एक मान्यता आहे. अच्छा, खूप छान माहिती मिळाली. आज नवीनच माहिती प्रेक्षकांना पण होत आहे याच्याबद्दल. थँक्यू निलेश दादा. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक एक करून तुम्ही तुमचा परिचय द्या. सर्वप्रथम भूमिताई तुम्ही परिचय द्या तुमचा अल्पसा. नमस्कार. नक्की. ही भूमिका म्हात्रे, पूर्वाश्रमीची भूमिका ठाकूर. मी मूळची डहाणूची आणि नरपड म्हणून गाव आहे आणि तिथे आपल्या गजानन महाराजांचा मठ आहे म्हणजे मंदिर आहे. आणि लहानपण माझं दहिसर, मुंबई दहिसर येथे मी लहानात मोठी झाले. आणि माझ्या आई वडिलांचं नाव हेमंत ठाकूर आणि प्रिया ठाकूर. वडील माझे व्यावसायिक होते आणि आई मुख्याध्यापिका. सो मी म्हणजे मुंबईकरच. ग्रेट. तसं डहाणू तुम्ही म्हणलात ते डहाणू म्हणजे आमच्या गुजरातला. मी बडोदा गुजरातीतून बोलते म्हणजे तुम्ही राज्यातल्या. बरोबर. गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला. बरोबर. आणि
आधी तुमचं लग्न कुठल्या साली झालं आणि मग पुढचा प्रवास तुमचा? मी 2007 साली आमचं लग्न झालं. माझे मिस्टर मयूर म्हात्रे आणि आम्ही इंडियामधनं ऑस्ट्रेलियाला 2014ला स्थायिक झालो. कामानिमित्त, व्यवसायानिमित्त आलो होतो. आम्ही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत. गुड, वा, छान. एवढे उच्च शिक्षित हे आणि महाराजांच्या भक्तीमध्ये तुम्ही आहात म्हणजे खरोखर धन्य वाटते. खूप छान हो, वाटते. जे काही आज आहोत ते महाराजांनी आहोत, त्यांचा आशीर्वाद. खरंच. आणि तुमचे काही छंद वगैरे, हॉबीज तुमच्या थोडक्यात मला सांगा काय? मला वाचन करायला खूप जास्त आवडतं. स्पेसिफिकली स्पिरिच्युअल, म्हणजे Okay. फक्त आध्यात्मिक असं नाही, सायन्स आणि अध्यात्म या दोघांची सांगड सांगड घातले. या. गजानन विजय ग्रंथामध्ये सुद्धा आपण जर कथा पाहिल्या तर त्याची सांगड आपण नेहमीच घालतो की महाराजांनी त्या काळात सांगितलेलं आपल्याला आताही किती उपयोगात येते. किती त्या उपयोगात पद्धतीने येतं. थोडं वाचायला आवडतं. ग्रेट, ग्रेट. आणि कोणाकडनं आला तुम्हाला महाराजांच्या भक्तीचा वारसा? कोणाकडनं आला? आमच्या घरातच म्हणजे अगदी आजी आजोबांपासून तर सगळे नरपड डहाणूलाच महाराजांचं मंदिर असल्यामुळे लहानपणापासून बरोबर. तिकडे जात होतो आणि दरवर्षी हा. उत्सव म्हणजे आपला प्रकट महोत्सव होतो. आणि दहिसरला सुद्धा विठ्ठल म्हणजे मन आहे तिथे एक त्यांच्या घरी एक भक्त होते, म्हणजे आहेत अजूनही, आणि त्यांच्या घरी दरवर्षी व्हायचं. तर लहानपणापासून तिथे म्हणजे प्रसाद बनवण्यापासून शिदा नेण्यापासून. वा, छान. आणि म्हणजे कशी सुरुवात केली? म्हणजे तुम्ही काय महाराजांची पोथी वाचायला किंवा प्रार्थना स्तोत्र किंवा बावन्नी वगैरे तसं काय वाचत होतात आधीपासून आणि कधीपासून म्हणजे सुरू केलं नक्की प्रत्यक्षात भक्ती? मला जेवढं लहानपणापासून आठवतंय तर 4थी मध्ये असल्यापासून पहिली आठवण आहे माझी. म्हणजे आधी नेलं पण 4थी पासून हा. आम्ही दरवर्षी जायचो तिथे. आणि 52 पासून सुरुवात झाली होती, म्हणजे एक एक असे श्लोक आणि हे झालं होतं. नंतर मग जसं जेव्हा दरवर्षी पारायण अच्छा, ओके, सुरू झालं. ओके. गौरीताई, आता तुमच्याकडे तुम्ही पण आपला अल्पसा परिचय द्या. नमस्कार द्यायला. नमस्कार, मी गौरी निलेश पानवलकर, माहेरची गौरी विनायक पात्रपेकर, वडिलांचं नाव विनायक पात्रपेकर, आई रोशन पात्रपेकर. मूळचे गोव्याचे, पण माझं Okay. लहानपण सगळं डोंबिवलीत गेलं. म्हणजे लहानपण डोंबिवलीत गेलं, सासर माहेर पण डोंबिवलीचं, त्यामुळे सगळंच डोंबिवलीत. आणि मला महाराजांचं हे लग्नानंतर, लग्नाआधी म्हणजे आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणूनच होतो आणि यांच्या Okay. घरी गुरुपौर्णिमा, प्रकट दिनाचे उत्सव व्हायचे, त्यामुळे आम्ही सगळे मित्र परिवार जायचो. अच्छा. आणि एक छोटा अनुभव म्हणजे यांच्या गुरुपौर्णिमा होती, त्याच वेळेस माझे बाबा खूप आजारी होते. त्यांना हार्ट अटॅक आला होता, त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये होते. आणि म्हणजे मी पूजेला गेली तेव्हा वडिलांना बरं. एक मिनिट. तुमचा आवाज ब्रेक होतोय, नेटचं हे होतंय का? आता येतोय का आता व्यवस्थित? येतोय का व्यवस्थित? ब्रेक झाला. हा, गौरीताईंचं काहीच नाही ऐकवलं. गौरीताई, तुम्ही म्हणजे ते बाबांची तब्येत सांगत होता ना, तिथपासून परत सांगा. हो हो. बाबांना मला ह्याच्या पूजा होती म्हणून आम्ही पूजेला ह्याच्या घरी गेलो होतो. तेव्हा महाराजांना म्हणजे तुमची ऋणी राहील, आणि तेव्हापासून म्हणजे असं झालं की तिकडनं गेल्यानंतर प्रसाद घेऊनच गेले होते बाबांसाठी. तो प्रसाद बाबांना दिला आणि मग डॉक्टर पण म्हणाले अगदी 2 दिवसात बाबा घरी आले होते. मग तेव्हापासून महाराजांची सेवा जी चालू झाली ती अजून आहे चालू. अरे छान. म्हणजे ते जे म्हणतात, म्हणजे पोथीत दासगणू महाराजांनी सांगितलंय, प्रचिती विण कवणाची परमार्थीनं निष्ठा बसे, ती एकदा बसल्यावर हो, मग मात्र होते स्थिर. तसं तुमच्या बाबतीत झालं. खूप छान वाटलं ऐकून असं. लहानपणापासून मुंबईतच, अगदी लहान असताना आम्ही गोरेगावला राहायचो आणि नंतर शिफ्ट झालो.
माझी आणि गौरीची भेट. आणि आमच्या घरी महाराजांचं माझ्या आजीकडून आलं. वा. म्हणजे माझ्या आईच्या एक खूपच म्हणजे महाराजांची निस्सिम भक्त. म्हणजे जेव्हा आजीला देवाज्ञान झाली तो देखील दासनवमीचा दिवस होता आणि ती सकाळी देवळात जाऊन महाराजांच्या मठात जाऊन प्रवचन देऊन आली आणि दुपारी तिला त्रास झाला. असं ते होतं सगळं आजीचं. त्यामुळे आणि ती पण एक खूप छान स्टोरी आहे. माझ्या आजीचं नाव इंदिरा हरी खिचडे. म्हणजे माझ्या आईच्या माहेरचं नाव आणि पेणजवळ वावशी नावाचं एक छोटस गाव आहे. पेणजवळ वावशी नावाचं एक छोटं गाव आहे. ओके. खोपोली आणि पेणच्या मध्ये. ओके. तर रायगड जिल्ह्यात ते गाव आहे छोटस. आणि तिथे आई म्हणजे लहानपणापासून तिकडचीच म्हणजे वावशीच ते लोक. तर त्याची पण एक स्टोरी अशी आहे की माझ्या आजीचा तो सगळ्यात धाकटा मुलगा होता. म्हणजे माझ्या आईचा धाकटा भाऊ काही अल्पशा आजारामुळे त्याचा तो 4-4.5 वर्षाचा असताना त्याला देवाज्ञान झाली. आणि त्याच्यानंतर आजीला खूप त्रास झाला. म्हणजे आजी मेंटली खूप अपसेट होती हे सगळं झाल्यानंतर. तर तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला सजेस्ट केलं होतं की गजानन विजय पोथी आहे ती वाचून बघ. मला त्याने खूप म्हणजे फायदा झाला त्या गोष्टीचा. तूही वाचायला लाग. म्हणून आजीनी सहज म्हणून ती पोथी वाचायला सुरुवात केली आणि जवळपास 1-1.5 वर्ष सतत ती वाचत राहिली. म्हणजे तिची 21 अध्याय संपले की लगेच दुसरा अध्याय सुरू करायची. कंटिन्युअस ती वाचत राहिली. आणि एक दिवस तिला स्वप्नात महाराज आले असं आजीने आम्हाला सांगितलं. कारण एक काय म्हणतो आपण त्याला गोसाव्याच्या रूपामध्ये एक स्वप्नात तिला एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला की तू किती वर्ष पोथी वाचत राहणार आहेस, कधीतरी दर्शनाला तरी येऊन जा. असं म्हणून त्यांनी आजीच्या डोक्यात जोरात चापट मारली झोपेत. आणि त्याच्यानंतर मग आजीने हे केलं की आता शेगाव आहे बरं ते रायगड कुठे. आणि त्या फार जुन्या म्हणजे माझ्या मते साधारण 1960s की 50s मधली गोष्ट आहे. 50-60s मध्ये. तेव्हा असं की रायगडमध्ये आजी खेडेगावातली आजी महाराजांचा देऊळ शेगावला. त्यामुळे एवढ्या लांब जायचं कसं, कुठल्या कारणाविना कसं जायचं असं सगळं होतं ते. तर मग माझ्या आईच्या मामाचं लग्न न्यायला होतं. किती छान योग घडवून आणला महाराजांनी. बरोबर आपल्या भक्ताला घेऊन आणलं. आणि बस मग तेव्हापासून ते आजीकडनं आईकडे मग आईकडनं आमच्याकडे असं सगळं. आणि मग नंतर असं झालं की माझ्या लहानपणापासून आम्हाला माहिती की वर्षात एकदा तरी शेगावचं दर्शन घ्यायचं. म्हणजे 2-3दा झालं तर छान, नाहीतर तुम्ही एकदा तरी जायचं. आणि माझी आई म्हणजे दीपिका वसंत पांडवलकर तिने आजीकडनं ते घेतलं पोथीचं आणि महाराजांचं. आणि मग आमची पहिली मूर्ती साधारण 1994 ला पहिली मूर्ती आली आमची घरी. म्हणजे ही मूर्ती इकडे आणि आमच्या घरी डोंबिवलीतही एक मूर्ती आहे महाराजांची. 94 साली बाबांनी म्हणजे माझ्यावरती मूर्ती मागवली जायचं. आणि मग तेव्हापासून आमच्या घरात उत्सव चालू राहिले. म्हणजे एक काळ असा होता की जवळपास दिवसभरामध्ये 200-300 लोक प्रसादाला येऊन जायचे. कोण येऊन गेलं तेही करायचं नाही. लोकांना फक्त समजायचं की उत्सव आहे आणि यायच्या प्रसादाला जायचं येऊन जायचं. मग तेव्हापासून ते आमच्याही अंगणवाडी पडलं की लहानपणापासून बघत आलेलं होतं ते. बरोबर. आता डोंबिवलीत तुम्ही कोण कोण आहेत घरी मग तुमचे इकडे? आई बाबा डोंबिवलीत असतात अजूनही. आणि माझा धाकटा भाऊ आहे तो पुण्यात असतो. तो पुण्याला असतो. आणि तो पण तिथे तो आणि त्याची मिसेस पण तिथे त्यांचं पण महाराजांचं पारायण चालू असतं. ती डोंबिवलीची आता मूर्ती आहे ती भावाकडे पुण्याला असते. आणि आई बाबा मग जाऊन येऊन पुन्हा डोंबिवलीमध्ये त्यांचं जाणं येणं. छान. महाराजांनी सगळं असं सगळे एकत्र असतात. तिकडे उत्सव जवळजवळ लग्नानंतर आम्ही माझ्या लग्नानंतर 13 वर्ष आम्ही एकत्र उत्सव केला. जेव्हा ऑस्ट्रेलियात आले तेव्हा मी खूप मिस करायचे सगळं. खरी गोष्ट आहे. गुरुपौर्णिमा आहे, घरात काहीच नाहीये, पण त्यांनी ते घडवून आणले. खरी गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणजे तुमच्या सगळ्यांचा अनुभव ऐकून तुमच्या सगळ्यांचं महाराजांप्रत्येची भक्ती आणि प्रेम ऐकून खूप छान वाटलं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत महाराजांचं मंदिर व्हावं अशी तुमची इच्छा होती, पण त्याच्या आधी तुम्ही काही लोक एकत्र केले असतील, तर ते कसं काय जुळलं? म्हणजे तुम्हाला कसं कळलं की इथे महाराजांचे भक्त आहेत, आपण यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा किंवा काय असं कुठे, त्याच्याबद्दल सांगा. त्यांनी तुम्ही ग्रुप कसा फॉर्म केला, महाराजांचे भक्त कसे तुमच्या संपर्कात आले?
नक्की नक्की आवडेल मला सांगायला. ऍक्च्युली इथे आम्ही जेव्हा आलो, म्हणजे मी 2014ला आले जसं मी आधी म्हटलं, आणि माझ्या आधी बरेच भक्त आणि बरीच मराठी मंडळी सुद्धा इथे होते. परंतु एक आम्हाला उमेद नेहमी मंदिर हवं, म्हणजे बरीच मंदिरं आहेत पण आपले महाराजांचं मंदिर कुठेच नव्हतं. त्यामुळे मग आम्हाला असं खूप इच्छा होती, मग त्यांना आपल्या सद्गुरूला पाहायची खूप इच्छा असते. आपण नेहमी असं दर्शनासाठी आतुरलेलं असतो, म्हणजे फोटो तर असतोच आपल्याकडे, पण मग आपला देव मंदिरात हवा ना, तर ते मनात होतं. आणि 2019 साली मग आम्ही काही फक्त एकत्र आलो, बोलणं सुरू केलं. मग आम्ही एक छोटा व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आणि मग तेव्हा आम्ही विचार केला की आता काहीतरी हवं आपलं, महाराजांना आपण आणलं पाहिजे इथे, आपण एवढे सगळे भक्त इथे आहोत. आणि मग तेव्हा आम्ही हळूहळू तो ग्रुप मोठा होत गेला आणि सगळे ऍड होत गेले. त्यावेळेला मग नवी लोक इथे होते ते आम्ही ऍड होत गेलो. जसे जसे लोक येत गेले, त्यांना कळत गेलं, भक्तांना कळत गेलं, तसे तसे ते ऍड व्हॉट्सअप ग्रुपला झाले. आणि तेव्हाच गौरी आणि निलेशची आमची ओळख झाली, म्हणजे नाहीतर आम्ही ओळखतही नव्हतो. इकडे आल्यावर आपण शोधतो ना आपलं कोणी आहे. सध्या सोशल मीडिया खरंच खूप छान. खूप छान बनल्यानंतर असं जाणवलं की आपण इथे सगळे गुरुबंधू आहोत आणि गुरु भगिनी. तर मग सगळ्यांची कॉमन इच्छा होती की आपण महाराजांचं मंदिर हवं, मूर्ती हवी, आपण उत्सव केले पाहिजे. आणि मग त्याच वेळेला म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांची नावं आहेत ते मी वेळेअभावी घेऊ नाही शकत, पण टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी या नावाने आम्ही आमचं रजिस्टर केलेलं आहे ऑर्गनायझेशनला. नाव खूप छान आहे मंदिराचं, तुम्ही जे चूज केलंय ते. म्हणजे आपण मराठीत अनुवाद केला तर मानवतेचं मंदिर. म्हणजे महाराजांनी जी शिकवण दिली आहे की मानवता, धर्म आणि ते सगळं नंतर येतं, आधी येते ती मानवता येते. तर टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी हे खूप छान नाव तुम्ही सिलेक्ट केलं. हे नाव कोणाला सुचलं नेमकं हे सांगा. टेम्पल ऑफ ह्युमॅनिटीचे जे को फाउंडर आहेत, मी भूमिका म्हात्रे आणि अजून एक को फाउंडर मिस्टर प्रवीर साहा म्हणून आहेत. आणि ते आम्ही आमचं डिस्कशन चाललं होतं की आपण काय नाव द्यायचं, कारण मंदिर आता खूप आहे, म्हणजे असं नाही की एकही मंदिर नाही, सिडनीमध्ये सुद्धा आहे. पण कॉन्सेप्ट कोही असं म्हणतो आम्ही, TOHI टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी. हो, तर तोही म्हणजे काही कळत नाही ना, सो त्यामुळे तोहीचा कॉन्सेप्ट असा आहे की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक माणूस म्हणून जन्माला येतो. इव्हन स्त्री पुरुष एक माणूस म्हणूनच आपण जन्माला येतो, आणि मग आपल्याला बाकीचे लेबल चिकटतात की धर्म, रंग वगैरे वगैरे. हा कॉन्सेप्ट आहे की आपण मानवता म्हणून एकत्र येऊया, मानव म्हणून एकत्र येऊया. आणि या मंदिरामध्ये सगळ्या कम्युनिटी, म्हणजे नॉट ओन्ली फक्त इंडियन कम्युनिटी असं नाही आणि फक्त एकच देव असं नाही, तर आपले चराचरात सगळ्यांचे देव एकच सद्गुरू तत्व. तो सगळ्यांसाठी आम्ही प्लॅटफॉर्म तयार करतोय की ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी आपापले देव घेऊन यावे. आणि काही लोकांना विचारतात पेक्षा त्यावेळेला त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही बघितलं तर फंडामेंटल म्हणजे मूलभूत तत्व जर तुम्ही बघितलं तर लोक कुठे डिवाइड होतात तर धर्माच्या नावाने, की मी या धर्माचा या देवाचा, मी या आपण वेगळे होतो. मग आम्ही सर्वांनी हा विचार केला की मग त्या एकाच दिवशीतून आपण सर्वांना एकत्र आणूया, जिथे तुम्ही वेगळे होतो तिथे आपण एकत्र आणूया. आणि त्या विचार चिंतनेमधून तोहीचा जन्म झाला आणि नाव इथूनच आलं की मानवता. मग ते मानवतेच म्हणजे खूप नाव जायचं नव्हतं, सेंटर ऑफ ह्युमॅनिटी हे ते वगैरे. पण मग तो एक युरेका मुवमेंट त्याला म्हणतात क्षण येतो. तर तेव्हा पहाटेची मला अजूनही आठवते, 5:30 वाजले होते आणि कधी आम्ही बोलत होतो त्यावेळेला तो एक विचार एकत्रित तिथे आला की ह्युमॅनिटी कसं येणार. आणि त्यावेळेला म्हटलं आपण देऊळ बांधतोय, मग टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी असं ते नाव एकदम तोंडी आलं, लोकांची एकदम आठवण. खूप छान खूप छान. आणि मग तसं नाव ठेवलं महाराजांनी इच्छा. येस, महाराजांनी ते सुचवलं तुम्हाला नाव. आणि म्हणजे महाराज म्हणजे पोथीमध्ये जे आहे मेहताक्षाला महाराजांनी काढलं की हिंदू आणि मुसलमान, म्हणजे तुम्ही धर्माविषयी द्वेष करतात आणि दुश्मनी आपापसात ठेवतात ते ठेवू नका. धर्म सगळ्यांचा एकच आहे. स्वधर्माच्या ठिकाणी प्रेम असावं, पण विधर्माविषयी अलोट प्रेम असावं असं महाराजांनी मेहताक्षाला सांगितलं. आणि त्याच ह्याला अनुसरून तुम्ही हे नाव दिलेलं आहे. तर खूप छान, म्हणजे महाराजांचा प्रत्यक्ष तुम्हाला आशीर्वाद लाभलेलाच आहे या कामामध्ये. आपण करणार. हो, साधारण किती भक्तांचा ग्रुप असेल तुमचा आता व्हॉट्सअपच्या, तुमच्या संपर्कात असतील सध्या? आता आमचे व्हॉट्सअप मध्ये बघायला गेलं तर 60 ते 70 फॅमिलीज आहेत. पण जेव्हा आपण महोत्सव करतो त्यावेळेला 350 भक्त आहेत सिडनीमध्ये, फक्त सिडनीमध्ये. आणि इथे मला एक नमूद करावं, नाही सांगा तुला एक नमूद करावंसं वाटतं की मेलबर्नला सुद्धा आहे आणि त्यांचं नाव गायत्री पनास खाडीकर म्हणून आहे. त्यांची घरी सुद्धा महाराजांची उपासना होते.
परंतु हो तिथे का? मंदिर असं नाही, पण त्या घरी करतात. मग सिडनी आणि मेलबर्न मेलबर्न तिकडे आम्ही दोन्ही. आहोत माझ्या इथे. खूप छान. मला ही तुम्ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. मेलबर्नचा माझा मुलगा स्वतः तिथे स्थायी आहे. तो पण Okay. युटीएस मध्ये होता आधी, मग मास्टर्स करून आता तो मेलबर्नला गेलाय. आता तो परवा मला विचारत होता की आई तू मुलाखत घेणार आहे तर मंदिर नक्की कुठे आहे ते मला सांग, म्हणजे मी सिडनीत गेलो की दर्शनाला जातो. आणि अशाच एका तुम्ही जे 70 परिवार म्हणता ते आणि दर्शनाला येतात तशाच एका परिवारामध्ये श्रद्धा देशपांडे म्हणून माझ्या मैत्रिणीची सून आहे. त्यांच्यातर्फेच मला तुमचं पण इंट्रोडक्शन मिळालं की असं म्हणजे तिच्यामुळे कळलं की तुम्ही तिथे आहात आणि आपला हो. परिचय झाला असं. म्हणजे बघा महाराजांनी कसं जुळवून आणलं आपल्याला. हो, महाराजांनी बरोबर जुळवून आणलं. आणि मागे तुमच्या बोलण्यात असं आलं की तुम्ही जागतिक पारायणाच्या दिवशी झूम ऍप वरती पारायण घेतलं होतं, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं माहिती द्या. हो, नक्कीच आवडेल सांगायला. ऍक्च्युली लॉकडाऊन मुळे आता तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती होती, आपण कोणाकडे जाऊ शकत नव्हतो. नाही. हो हो. आमची ही सुरुवात 2019 आम्ही हे सुरुवात केली होती की असं आपलं मंदिर हवं, आपल्या मूर्त्या हव्या आहेत. नोव्हेंबर 2019 5 नोव्हेंबर 2019 तारीख झाली. अरे वा. आणि त्यानंतरचा जो पहिला तो आम्ही इथे एका भक्तांच्या घरी केला होता आणि जागतिक पारायण आमचे एक भक्त आहे त्यांच्या घरी केला होता. त्यावेळेला आम्ही सकाळी 9 पासून ते अगदी संध्याकाळी 6-6:30 पर्यंत म्हणजे सगळेजण आपापलं वाचन स्पीड प्रत्येकाचा कमी जास्त असतो. हो, तर बरोबर. खूप वाचन मध्ये झालं होतं आणि मग आरती 7-7:30 मग प्रसाद आणि 8 वाजता आम्ही निघालो. सॉरी जवळजवळ 10-12 तास चाललं होतं म्हणजे सर्व. तो खूप छान उत्सव झाला, पहिला उत्सव झाला तो सिडनीमधला. आणि मग 2020 पासून लॉकडाऊनच सुरू झाल्यामुळे 21चा आणि 2020 आणि 21 म्हणजे 2 वर्ष ते जे लॉकडाऊन मधला उत्सव पारायण होतं ते आम्ही ऑनलाईन केलं होतं. ऑनलाईन केलं. बरोबर. आणि साधारण किती भक्त जोडलेले होते तेव्हा काही अंदाज? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वजण होते आणि चक्री पारायण केलं होतं कारण तेवढा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे 1 ते 1.5 तासामध्ये प्रत्येकाचा एक अध्याय वाचून झाला अशा पद्धतीने आम्ही केलं होतं. पण तोही म्हणजे टेम्पल ऑफ लिंगायत 16 डिसेंबर 2020 आम्ही स्थापना केली. आणि त्या वेळेला मग आमचं बोलणं झालं होतं. म्हणजे आम्ही सर्वांना सांगितलं होतं की कोणाची इच्छा असेल, कोणतीसाठी जर डोनेशन द्यायचं असेल, कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा, असं आम्ही सगळीकडे सोशल मीडियावर होतं. आणि तेव्हाच मग गौरीने कॉन्टॅक्ट केला. हो. तेव्हाच मग भूमिका त्यांना विचारलं की आपल्याला हे खरंच करायचं आहे का. मग मी निलेशशी बोलले की आपल्याला एक संधी आहे इथे महाराजांना घेऊन यायची. तर ऍज निलेश इव्हन ते खूप खुश होते. मग असं करून आम्ही भूमिकाला सांगितलंय की वी आर रेडी टू, म्हणजे आम्हाला चालणार आहे ही हातात घ्यायला. म्हणजे कसं करायचं काय करायचं आहे तीच आम्हाला सांगितलं. कारण मूर्ती कुठून आणायची आहे, काय करायचं आहे हे सगळं तिच्या थ्रू. फक्त हो म्हटलं की येस वी विल गेट. मोठी तिने कॉन्टॅक्ट केला. मग निलेश आणि गौरी दोघांशी बोलणं झाल्यावर आम्ही राजस्थानचे मूर्तीकार आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडनं फोटो मागवले. निलेशनी महाराजांचा जो दुर्मिळ जुना फोटो आहे तो शेअर केला होता व्हॉट्सअप ग्रुपवरती महाराजांचा. आणि आम्ही मग असा विचार केला की तो फोटो आपण मूर्तिकाराला देऊया त्यासाठी सेम छबी आपल्याला मिळेल. म्हणून तुम्ही जर महाराजांच्या मूर्तीचं जे तेज आहे आणि त्यावरती जे चैतन्य आहे ते बघितल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या अंगावर शहारे येतात. म्हणजे ते चैतन्य जाणवतं. खरी गोष्ट आहे. पण आता मी इथेच पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की आम्ही इथे भारतामध्ये पण जरी मूर्ती करायची म्हटली, राजस्थानहून आणायची म्हटली तर त्याच्यामागे किती व्यस्त येतात. त्याला कॉन्टॅक्ट करा, मग तो सारखा आपल्याला बोलवणार. म्हणजे मी आमच्या इथे बडोद्याला एक मंदिर आम्ही सुरू केलं तर त्या काकूंनी मला ते सांगितलं की नाही तर आमचे 6-7 फेरे तरी झाले असतील राजस्थानला. मग हे असंच नाही झालंय, मग ते तसं नाही झालंय. मग ते तुम्ही एवढ्या लांबून कसं मॅनेज केलं ते सगळं? म्हणजे आम्ही एवढे व्हिडिओ कॉल केले व्हॉट्सअप आणि फोटो ते बनवत असताना म्हणजे अगदी हातोडा मारल्यापासून फोटो व्हिडिओ भरपूर पाठवले. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं मी तुम्ही म्हणालात ना की म्हणजे जेव्हा मी बडोद्याचं मंदिर बनवत होता तेव्हा लोकांना जावं लागत होतं, जे ते आले होते किंवा काही गोष्टी सांगाव्या लागल्या. खरं सांगायला गेलं तर आम्हाला इथे तसं काहीही झालं नाही. काहीही झालं नाही. जे तिकडचे जे मूर्तिकार आहेत अभिषेक म्हणून आहेत त्यांचं ओम साई मूर्ती सेंटर म्हणून आहे. आणि त्यांना आम्ही फोटो पाठवला होता आणि त्यांना मी एकच रिक्वेस्ट केली होती की तुम्ही जसं याच्यावर काम करताय, कारण ते एका दगडाच्या ह्याच्यात त्यांनी ती मूर्ती बनवली, एक सिंगल दगडातनं बनवावी लागते. सिंगल दगडाची स्लॅब आहे. तर तुम्ही आम्हाला त्याचे फोटो पाठवत जा वेगळ्या स्टेजचे जसं तुम्ही बनवताय तसं, म्हणजे आम्हाला आवडेल ते बघायला. तर त्या व्यक्तीने आम्हाला एकदा हे फक्त सांगितल्यानंतर अगदी प्रत्येक स्टेजचे आम्हाला फोटो पाठवत गेला, व्हिडिओ पाठवत गेला. आणि नंतर आमचं हे होतं की आपण मूर्ती तिकडे इथे येणार आणि जी महाराजांची पोझिशन जी तुम्ही बघाल ती चिलीम उतरलेली जी पोझिशन आहे पार्ट बारीक आहे मूर्तीमध्ये, म्हणजे दगडाची जरी असली तरी ते बारीक आहे. तर मी त्याला विचारलं की बाबा तुम्ही आता तिथून राजस्थानवरून ऑस्ट्रेलियाला येणार तुम्ही कशी पाठवणार, म्हणजे ती मूर्ती सेफली आमच्याकडे पोहोचेल कशी. तर त्याकरता त्यांनी तिथे स्पेशल स्टीलची ट्रंक बनवली होती आणि
एक लिक्विड फोम ते टाकतात, लिक्विड फोम खाली टाकतात, ती मूर्ती ठेवतात आणि ती मूर्ती ठेवताना तो जे मटेरियल असतं ते असं लिक्विड जेल सारखं असतं आणि अगदी काही सेकंदामध्ये मूर्ती ठेवल्यानंतर ते घट्ट होतं आणि मूर्तीचा शेप घेतं ते आणि वर्ण परत तेच करतात. त्यामुळे जी मूर्ती बसते ती अशी एकदम घट्ट 2 फोमच्या मध्ये त्या प्रत्येक शेप घेऊन बसते आणि तसं त्यांनी पूर्ण ती ट्रंक मध्ये तो फोम भरून टाकला होता. मूर्तीला अक्षरशः 1 मिलीमीटरही हालायला जागा नव्हती. त्यामुळे तशी मूर्ती सुखरूप इथे पोहोचते. आणि तुमचा सांगायचं हे इथे की प्रकट दिनाच्या अगदी 2 महिने आधी हे सगळं सुरू झालं बोलणं. तेव्हा तर गौरी आणि मी भूमीला ओळखतही नव्हतो. पहिल्यांदा फोनवर बोलणं आधी आणि प्रकट दिनाच्या 7 ते 8 दिवस आधी मूर्ती बनून आमच्याकडे रेडी पोहोचली होती. 40 दिवसामध्ये हा सगळं बोलणं, त्याच्यावरनं चर्चा करणं, त्याचे कमर्शियल, त्याचं तिकडचं फोटो पाठवणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं बनवणं त्यालाही वेळ लागतो. टाइम मध्ये बनवलं कारण आम्ही त्याला म्हटलं की म्हणजे मूर्ती आता आली तरच नाही तर मग पुन्हा 1 वर्ष थांबावं लागलं. खरी गोष्ट आहे. त्यामुळे 21 दिवसात बरोबर. आणि म्हणजे जे महाराजांचा तो 21चा आकडा आहे म्हणजे आपण 21 दिवसात ती मूर्ती त्यांनी घडवली होती. आणि असं होत होतं म्हणजे कोविड चालू होतं सगळ्या प्रकारचे आणि सिडनीला लॉकडाऊन सुरू व्हायला त्यात देखील आमच्याकडे ही मूर्ती बिना डिले होता, कुठेही न अडकता व्यवस्थित आम्हाला व्यत्यय काही आले नाही. म्हणजे मला आता ऐकताना सुद्धा अंगावर शार येतात, ते डोळ्यात पाणी येते की किती म्हणजे महाराजांनी म्हणजे ते म्हणतात ना, आता तुम्ही जे टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी नाव दिलंय म्हणजे तुमची ही निस्वार्थ सेवा आहे. आमचे एक असे अधिकारी काका होते पुण्यात, लिपाई काका म्हणून, ते नेहमी म्हणायचे की महाराज तुमची निस्वार्थी हाक ते ऐकतात तुमची जर हाक निस्वार्थ असेल तर ते तुमच्या हाकेला ओ देतात, जर स्वार्थी असेल तर दारातूनच परत जातील, तुमची उमरा पण ओलांडून हात नाही येणार. म्हणजे ते जे लक्ष्मण गुड्याचं पोथीमध्ये जे दिलंय की ते म्हणले की घेऊन जा, पण मनात होतं की महाराज काय काय घेऊन जातील म्हणून तो आपला बसला होता लपूद आपल्या खजिन्याच्या पुढे. म्हणजे महाराजांना ते कळलं, म्हणजे तसेच तिथून निघून गेले. पण तुमचं जे टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी तुम्ही जे नाव दिलंय आणि त्या नावाला सार्थ व्हावं असं म्हणून महाराजांनी तुम्हाला हा आशीर्वाद दिला आणि काही म्हणजे सुखरूप मूर्ती पोहोचली तुमच्या इथे आणि 21 दिवसात म्हणजे खूपच साधी पोस्ट सुद्धा पोहोचत नाही एवढं 21 दिवसात. तर एवढी मूर्तीचं आणि म्हणजे कशी पाठवली हो लॉकडाऊन मध्ये कशी पाठवली त्यांनी ती म्हणजे कोणी आणली प्रत्यक्ष जाऊन हो ग्रेट. पोस्टाने आली ती DHL त्यांनी पाठवली होती. DHL आली ती आपल्याकडे. त्यातही एक दिवस आठवतोय विलेशन सांगितलं ऍक्च्युली आम्हाला टेन्शन होतं ऍक्च्युली की येईल की नाही, कारण फोन आला होता एक की अमेरिकेला विमानाने ज्या विमानाने येणार होतं ते विमान अमेरिकेला गेलंय आणि आम्ही सगळे इथे टेन्शन मध्ये की आता काय होतं. त्यात असं झालं होतं की काही बॅगा जे कार्गो जे होतं जो काही कार्गो होता तो कार्गो अर्धवट कार्गो अमेरिकेला गेला होता आणि तो कार्गो सिंगापूरमध्ये राहिला होता आणि आम्हाला कल्पना नाही तिथे गेली आहे तिथे राहील. आणि तोपर्यंत आम्ही तिथे व्हॉट्सअपवर आणि वेगवेगळे आमचे जे बाकीचे म्हणजे व्हॉलिंटियर्स आहेत त्यांनी सुंदर पोस्टर्स वगैरे बनवून सगळीकडे पसरवले होते सिडनीवर की मूर्ती पहिल्यांदा येणार आहे आणि तुम्हाला दर्शन घ्यायला मिळणार आहे. आणि तो एक फक्त इन्स्टंट असा होता की आम्हाला थोडंसं वाटत होतं की अरे आता काय होतं आपल्यापर्यंत पोहोचते की नाही, पण ती बरोबर पोहोचली आणि किती छान, किती आनंद झाला असेल. म्हणजे तुम्हाला त्या वेळेला झालेला आनंद आम्हाला आता ऐकताना सुद्धा त्याच्या दृष्टीने आनंद होतो की किती महाराज आपल्या मनातलं सगळे इच्छा पूर्ण करतात. म्हणजे तेच ती फक्त आपली इच्छा निस्वार्थी असावी, आपला स्वार्थीपणा नसावा त्याच्यामध्ये. छान अनुभव ऐकून खूप छान वाटलं मला. आणि महाराजांचा प्रकट दिन मग तुम्ही मूर्ती आल्यानंतर साजरा केला ना, मग तो कसा काय कुठे कधी साजरा 2021 की आमचं टेम्पल आता बस आहे, पण असे जे काही उत्सव असतात ते उत्सव मग भूमीशी आमचं अख्खं कॅलेंडर डिस्कस होतं आणि पूर्ण वर्षाचं कॅलेंडर ऍग्री होतं आणि मग त्याप्रमाणे हॉल बुक केले जातात ऍडव्हान्स मध्ये आणि मग प्रकट दिनाच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मूर्तीच्या हॉलवर आम्ही घेऊन जातो आणि मग तिथे सगळी सजावट करून मग लोक तिथे दर्शनाला येतात. अच्छा छान. आणि आता म्हणजे तुम्ही ही मूर्ती आता राजस्थान म्हणजे आय थिंक जयपूरहूनच आली असेल ना? जयपूर म्हणजे तिथेच आहे मूर्तीचं सगळ्या मूर्ती बहुतेक तिथूनच येत असतात. आता ती जयपूरहून तुम्ही मूर्ती इथे आणली, आता तात्पुरती तुम्ही मला वाटतं तुमच्या घरी ठेवली आणि मग आता पुढे मंदिरासाठी जागा वगैरे तुम्ही प्रयत्न करतायत ना, तर त्याची तो प्रवास प्रयत्न आहे. ऍक्च्युली इथे मंदिर बांधणं म्हणजे खूपच म्हणजे मोठ्या गोष्टी आहेत, पण सुरुवात केलेली आहे. महाराजांनी इच्छा झाली आणि मूर्ती सुद्धा आली, महाराज स्वतः प्रगट झाले, मंदिर सुद्धा येस येस फंड रेझिंगचं काम करू. ओके आणि मग आवाहन करतो. ओके
आणि त्याच्यासाठी पण मग काहीतरी कायदेशीर बाबींचा पाठपुरावा तुम्हाला घ्यावा लागेल असेल, काहीतरी कागदपत्र सादर म्हणजे आय मीन मला फक्त असं विचारायचं आहे की काय नियम आहे तिकडचे. मंदिर एक स्थापन करायचं आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं काय काय सांगण्यात आलं किंवा हे हवंय हे हवंय हे हवंय तरच तुमचं हा प्रोजेक्ट पास होईल असं काय सांगितलं गेलं तिथे? नियम तर खूप आहेत आणि जे प्लेसेस ऑफ वर्शिप या नावाने मंदिराच्या जागेला म्हटलं जातं ते चर्च म्हणजे प्लेस ऑफ वर्शिप मंदिर किंवा गुरुद्वारा किंवा तर त्याला प्लेसेस ऑफ वर्शिप या नावाने वेगळे रूल्स आहेत त्यांचे. मग त्याला एक नंबर ऑफ पार्किंगची जागा भरपूर लागते कारण एवढ्या लोक येणार म्हटल्यावरती त्यांच्यासाठी जागा हवी. पुन्हा मंदिरामध्ये बसण्यासाठी पर स्क्वेअर फूट प्रमाणे पण तुम्ही किती माणसं एका वेळेला येऊ शकता म्हणजे असे बरेच नियम आहे. आणि आम्हाला आपण सर्वसामान्य भक्त आहोत, माणसं आहोत, आपल्याला एवढं माहिती नसतं पण त्यांनी म्हणजे अशी माणसं उभी केली ना की मला तो एक अनुभव खूप आवडेल सांगायला. म्हणजे जसं गौरी आणि निलेश यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि एका महिन्यात 1-2 महिन्यात सर्व घडून आलं. तर मी ज्या वेळेला मी एनटीटी डेटा म्हणून एका कंपनीत कामाला होते त्यावेळेला 2019-2020च्या दरम्यानची गोष्ट. आणि माझा तोच विचार चालला होता डोक्यामध्ये की आता कोण आपल्याला गायडन्स देऊ शकतो, डायरेक्शन देऊ शकतो, मदत करू शकतो की काय हवं कसं करायचं. आणि त्यावेळेला मी ऑफिसमध्ये उभे होते कॉफीच्या मशीन जवळ आणि माझ्याच बाजूला आमच्या ऑफिसमध्ये एक वरिष्ठ येऊन उभे राहिले होते आणि त्यांनी मला बघितलं की मी कुठच्या तरी विचारामध्ये आणि कॉफीचा कप भरतोय आणि लक्षात नाही ते माझ्याशी बोलायला लागले आणि ते होते श्रीलंकेचे, श्रीलंकन तमिळ. आणि मी त्यांना ओळखतही नव्हते, ते खूप वरिष्ठ होते आणि मग त्यांनी मला सांगितलं की चला आपण बसूया आणि बोलूया कॉफीवरती वगैरे. आणि मला माहितही नव्हतं की काय आपण देव कसं ते घडवतोय ना त्यासाठी मला हे सांगायचं होतं की त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली की मी जे आहे ते आपण मनात जे असतं ते बोलतो. तर मला म्हटलं की कसं मंदिर म्हणजे काय, कसं डॉक्युमेंट्स कुठून आणायचे, काय लागतं वगैरे ह्यासाठी एक गायडन्स हवाय. तर आम्ही विचार करतोय सगळेजण. तेव्हा ते म्हणाले की देवानेच आपली भेट घडवली आणि ते स्वतः म्हणजे सिडनीमध्ये एक मंदिर आहे त्यांचं म्हणजे श्रीलंकन तमिळ असं ते मंदिर आहे आणि त्याचे ते ट्रस्टी होते. आणि मी बघतच राहिले त्यांच्याकडे की अरे हे काय आहे म्हणून. म्हटलं नाही हे त्याच सगळं आहे, आपल्याला बरोबर करून घेतो. आणि मग आणि त्यांनी म्हणजे आम्हाला सगळे डॉक्युमेंट्स कसे भरायचे, कुठचे फॉर्म्स भरायचे, कुठच्या ऑफिसमध्ये जायचं आणि सर्व ते सगळं त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. त्यांचं नाव मला सांगायला आवडलं असतं पण त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही नाव नाही सांगू शकत. बरोबर आहे. आणि असतातच असे नोंद अननोन भरपूर हात असतात एका मंदिर बनवण्याच्या मागे. आपण जसं सांगितलंही होतं त्यांनी सांगितलंही होतं की म्हणजे कोणालाही माझं नाव सांगायची आवश्यकता नाही, असं नाही की लपवायचंय वगैरे. पण म्हणजे असं मनापासून जी भक्ती करणारे असतात त्यांना असं वाटतं की मी करतो, देव माझा करवतोय, मी निमित्त आहे, माझं नाव नको, अशा भावनेतनं खरी गोष्ट आहे. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मला वाटतं 3 ते 4 आठवड्यात आम्ही सगळं पेपरवर्क पूर्ण केलं आणि मंदिर रजिस्टर केलं. अरे वा, छान. आता मग पुढे किती वेळ लागेल, काय असं काही साधारण मंदिर स्थापन करायला वगैरे असं? म्हणजे जर का आम्ही भाड्याने म्हणजे रेंट वरती जर घेतलं तर सर्व भक्त मंडळी मिळून आम्ही एक फंड रेझिंगचा प्लॅन केलेला आहे. पुढील 1 ते 1.5 वर्ष, जास्तीत जास्त आम्ही 2 वर्षांचा प्लान बघतोय. म्हणजे की लवकरात लवकर सुरू व्हावं ही सगळ्याची इच्छा आहे आणि ते होणार म्हणजे होणार. त्यांनी हे केलं म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे आणि आमच्या पण सगळ्यांच्या शुभेच्छा आहे. जे आता ऐकतील आपले त्या पण सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला मिळतील. लवकरात लवकर मंदिर सुरू हो. आणि आता पुढचा प्रश्न आपण म्हणजे तुम्ही आता हे मंदिर तुम्ही घरून हे करतात तर मग तरी पण तुम्ही वेगळे सण साजरे करतात ना, तर कोणकोणते सण तुम्ही तोहीच्या अंडर तुम्ही साजरे करतात त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो नक्की. पहिलाच आपला सण झाला पहिला म्हणजे असा मोठा सण जो झाला तो आपला आपण सुरू केला ते मागी गणपतीपासून सुरू केलं कम्युनिटी सेंटर मध्ये. आणि बाप्पांनी सुरुवात केली आणि नंतर मग पहिला प्रगट दिन झाला तो देखील अशा अगदी छोट्याशा हॉलमध्ये झाला. म्हणजे तिथे एका वेळेला 20-25 लोक फक्त दर्शनाला येऊ शकतात किंवा बसू शकतात अशा हॉलमध्ये. त्याच्यानंतर जो प्रगट दिन झाला तो मोठ्या ह्याच्यात झाला जेव्हा जवळपास 200 लोक आले. पण या सगळ्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की महाराजांची मूर्ती आली आणि त्याच्यानंतर म्हणजे दॅट वॉज अवर काय म्हणता येईल फर्स्ट सक्सेस की असं होऊ शकतं. आपण जर लोकांना इन्व्हॉल्व करायचं म्हटलं तर लोक पुढे येतात आणि ते मदत करायला तयार होतं. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे इमिजिएटली स्वामींची मूर्ती आली काही महिन्यात. सेम अक्कलकोट स्वामी समर्थांची मूर्ती आली, सेम राजस्थान वरून त्याच मूर्तिकाराकडनं. आणि काही दिवसानंतर दत्तगुरूंची मूर्ती आली त्याच मूर्तिकाराकडनं राजस्थान वरून. आणि आता 2 महिन्यापूर्वी की 1 महिन्यापूर्वी आमच्याकडे पाषाणातली विठ्ठल रखुमाची मूर्ती आहे पंढरपूर. आणि मोठा आषाढी एकादशीचा अगदी म्हणजे जल्लोषपूर्ण उत्सव झाला आताच 1 महिना. खूप छान.
हो, आणि मला इथे नमूद करायला आवडेल की खूप नावं आहेत, पण प्रामुख्याने ज्यांच्या घरी मूर्त्या आहेत त्यांची नावं घ्यायला मला नक्कीच आवडेल. नक्की, नक्की. दिवेश आणि गौरी पनवलकर यांच्या घरी आपल्या गजानन महाराजांची मूर्ती आहे. विनया पसर्णीकर आणि विनीत पसर्णीकर हे इथे सिडनीला ब्लॅकटाउन येथे राहतात आणि त्यांच्या घरी स्वामी समर्थांची मूर्ती आहे. बरं. वीणा भालेराव आणि निशिकांत भालेराव यांच्या घरी दत्तगुरूंची मूर्ती आहे. आणि सायली आणि पंकज औटी यांच्या घरी आता ते मालदन पार्कला आहेत आणि तिथे Okay. विठोबा रखुमाईची मूर्ती आलेली आहे आणि ती पंढरपूरवर, म्हणजे आम्हाला पंढरपूर. प्रत्यक्ष विठोबा प्रत्यक्ष रखुमाई विठ्ठल रखुमाई तुमच्या घरी आले, तुम्ही सिडनीत आलेत अगदी, म्हणजे आले. म्हणजे वारी जी वर्षानुवर्षे आपली जी वारीची परंपरा आहे, म्हणजे कुठेही तुम्हाला असं नको व्हायला की आपण मायदेशापासून लांब आहोत तर आपण काहीतरी मिस करतोय, असं म्हणजे बरोबर. लक्ष तुमच्याकडे म्हणजे आधी आहे. एकही मूर्ती नव्हती आणि आता म्हणजे जेव्हा विचार वर्षातील केला, वर्षामध्ये हा 1 वर्षात ऍक्च्युली 1 वर्षात त्या तिन्ही मूर्त्या आल्या. आणि मेन म्हणजे सगळ्यांना मला थँक्यू म्हणायला आवडेल की असं नाहीये की फक्त विचार आला आणि तो विचारच तिथपर्यंत सीमित केला, नाही, त्या विचाराला कृतीत कसं आणता येईल ह्या सगळ्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. म्हणजे आम्हाला प्रश्न पडला की मूर्ती आणू पण ठेवायच्या कुठे, तर हे सगळे जण आले आणि ना आमच्या घरी आम्ही ठेवणार आणि आरती पूजा प्रसाद दर दिवशी ही खूप मोठी एक जबाबदारी आहे आणि सर्वजण ते खूप प्रेमाने खूप भक्तिभावाने करतात आणि खूप छान वाटतं. आणि ते एकमेकांचं सहाय्य असल्याशिवाय नाहीच होणार. एकमेकांचं सहाय्य करू अवघे धरू पर्यंत. बरोबर. आणि आता अजून एक आहेत पूनम कुर्लेकर म्हणून आहेत, त्यांनी नुकताच Okay. फोन केला होता आणि त्या मारुतीचं मूर्ती देणार आहेत, म्हणजे हनुमंताची मूर्ती. वा. तर त्यांनी आता फोन केला होता की आम्ही कोणीला देत आहोत म्हणून, म्हणजे ती एक मूर्ती तयार झालेली आहे आपल्यासाठी. आणि बरेच भक्त पुढे आले, त्यांनी आता खंडोबा आणि तुळजापूरची भवानी माता ह्या 2 मूर्त्यांसाठी कॉन्टॅक्ट केलेला आहे आम्हाला. आणि या सर्व मूर्त्या ज्या आहेत ना, आता आलेल्या मूर्त्या आणि येणार आहेत त्या आहेत, ह्या सगळ्या मूर्त्या पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये आलेल्या आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. खूप छान. हो ना, खरी संपूर्ण गोष्ट. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कुठेच नाहीये. कुठेच नाही. So ते एक देवाने खूप छान कार्य करून घेतलं की सिडनी पासून सुरुवात केली. पुढे मग आपलं जेव्हा होईल त्यावेळेला डेफिनेटली प्रत्येक मेजर सिटीमध्ये एक असावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. खूप छान. तुम्हाला शुभेच्छा त्याच्यासाठी पण आमच्याकडून खूप खूप. आणि हे सगळे तुम्ही जेव्हा प्रगतीत जातात, उत्सव करतात, सण साजरे करतात, तेव्हा तुम्ही महाप्रसादाची व्यवस्था कशी करतात? म्हणजे आपला इंडियन फूड तिथे कसं काय मिळतं? आमच्या प्रसाद टीमच्या मेन मॅडम इथे बसलेल्या आहेत, त्या नक्कीच तुम्हाला सांगणार आहेत. यात पण सगळ्यांचाच सहभाग असतो. आव्हान तर आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच करतो की ज्यांना प्रसाद द्यायची इच्छा आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा. आम्ही असं ठरवतो, आधी आम्ही व्हॉलेंटियर्स जे आहेत ते ठरवतो की काय प्रसाद दिला पाहिजे, कारण इथे कोविडमुळे असं झालं होतं की तिथेच आम्हाला सर्व करता नाही येणार की प्लेट्स मध्ये आम्हाला, मग आम्ही कवर्ड प्लेट्स मध्ये काय असं अन्न आपल्याला प्रसाद म्हणून देता येईल की ज्याच्यामुळे ते स्पिल नाही, सांडणार नाही किंवा बरोबर. मिक्स नाही होणार. तर हे सगळं आम्ही डिसाईड करतो आधी व्हॉलेंटियर्स टीम मध्ये की 3-4 असे पदार्थ ठेवतो की आपण हा प्रसाद म्हणून देऊया. मग आम्ही तो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो की आम्ही हा प्रसाद ठरवलाय, कोणाची इच्छा असेल तर हा प्रसाद घेऊया. कारण नाहीतर असं आधी सुरुवातीला व्हायचं की प्रत्येक माणूस प्रत्येकाला वाटतो तो प्रसाद आणायचा, पण द्यायच्या वेळेस असं व्हायचं की कुठली गोष्ट द्यायची, कारण सगळ्यांना असं वाटतं की आपला प्रसाद सगळ्यांना मिळाला पाहिजे. खरी गोष्ट. पण मग एवढे मिक्स पदार्थ असतील तर ते फार गोंधळ व्हायचा. मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही पण त्याच्यातून शिकतोय, सगळ्यांचं शिकतोय आणि आम्ही त्याप्रमाणे हळूहळू आता अशा स्टेजवर आलोय की आता आम्हीच डिसाईड करतो की प्रसाद काय असला पाहिजे. म्हणजे जो असंच ठरवतो की लोकांनाही करायला सोपा वा आम्हाला द्यायलाही सोपा, कारण इथे सगळंच आपणच करायचं असतं. किचन साफसफाई साफसफाई पासून सगळं आम्हीच करतो, त्यामुळे आणि प्रत्येक मूर्ती प्रत्येक देवाचा एक विशिष्ट प्रसाद असतो. हा, विशिष्ट प्रसाद असतो. बरोबर. हो किंवा स्वामींना कांदा आवडतो तर त्यासाठी आषाढीचा त्यांचा उपवास उपवासाचा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. उपवास, त्यामुळे त्या दिवशी आम्ही सगळं उपवासाचं ठेवलं होतं. म्हणजे फार मजा येते हे सगळं करायला. सगळे उत्साहाने प्रसाद घेऊन येतात, असं एका माणसाचं काम नाहीये. जवळजवळ 200 माणसाचा प्रसाद तिकडे येतो. आम्ही फक्त तो प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे अशी आमची सोय करतो. आणि तो व्यवस्थित महाप्रसाद असतो, म्हणजे प्रसादाची क्वांटिटी पण अशी असते की तुम्ही प्रसाद दिल्यानंतर लोकांना परत तिकडनं बाहेर पडल्यानंतर कुठे जाऊन काही परत खायची व्यवस्था करायची गरज नाही. पोटभरीचा असतो. महाप्रसाद असतो. महाप्रसाद असतो. आता आषाढीचा एक एक्सपिरियन्स आहे, तुलाही होतं मी सांगायला विसरलो ऍक्च्युली, आता मला ऐकायला आवडेल. की बरं कसं असतं, भूमी पूर्ण सगळं मॅनेज करत असते आणि आमच्याकडे जी व्हॉलेंटियर्सची टीम आहे त्या व्हॉलेंटियर्स मध्ये आम्ही टीम पाडलेली आहे की बाबा एक जण इव्हेंट सांभाळतो, एक जण हॉल आणि हॉलची तयारी सांभाळतो, गौरी आणि बाकीच्या ज्या म्हणजे आपल्या भगिनी आहेत त्या प्रसाद सांभाळतात. काही लोक गेटच्या इथे असतात की जेव्हा कोविड रूल्स होते तेव्हा प्रत्येकाचं नाव लिहून घेणं, टेम्परेचर चेक करणं, सॅनिटाईज करणं. हो हो. आता आषाढीच्या मध्ये कसं झालं होतं की आजी होत्या ज्या बसलेल्या होत्या, बराच वेळ खुर्चीत बसलेल्या होत्या आणि 2-4 लोक असं आम्ही लक्ष ठेवून असतो की कोणाला काय हवं नको, काय स्पेशली वयस्कर लोकांना. बरोबर. तर त्या प्रसादाला गेलेल्या नव्हत्या, त्यांना कोणी प्रसाद दिलाही नव्हता, त्या बसून होत्या तिकडे, फक्त पाणी पित होत्या. तर मी जाऊन त्यांना म्हटलं, आजीला म्हटलं आजी प्रसाद नाही घेतला. त्या निघाल्या होत्या तेव्हा, तर मला म्हणाले नाही माझा उपास.
आणि प्रसाद अख्खा उपवासाचा आहे. एकही पदार्थ असा नाही की जो उपवासाचा नाही. त्यांना माहितीच त्यांना नव्हतं. माहित नव्हतं आणि कोणी सांगितलंही नाही त्यांना. हो. आणि नंतर त्या आल्या तिकडे, त्यांनी प्रसाद घेतला. आमचं ते कंटेनर झाकलेलं असतं, बंद केलं असतं. आणि प्लास्टिक नसतं. आणि प्लास्टिक आम्ही प्लास्टिक वापरत नाही, आम्ही सगळं बायोडिग्रेडेबल Good. वापरतो. इको फ्रेंडली या ग्रेट. अगदी इको फ्रेंडली सगळं. तर त्यांनी तो उघडला तेव्हा त्याच्यामध्ये उपवासाचे वेफर्स होते, साबुदाण्याची खिचडी होती, अजून 2-4 प्रसादाच्या नारळाची गोष्टी, वडी. नारळाची वडी होती, साबुदाण्याची वडी. हे बघून त्यांना एवढं काही झालं की त्या अक्षरशः बसून तिथे डोळ्याचं पाणी आलं. की देवाने त्यांना तिकडे की- प्रसाद सिडनीमध्ये सुद्धा आपल्याला उपवासाचं सगळं व्यवस्थित मिळू शकतं. तर प्रयत्न हाच आहे की पटांगावर आले ऐकूनच. जेवढे भक्त येतात ते काही श्रद्धेने येतात तिकडे, आणि ती श्रद्धेला त्यांच्या पुढे ठेच नाही होती पाहिजे, एवढाच फक्त आमचा प्रयत्न आहे. एवढं. आणि संपूर्ण टीम दोन्ही म्हणजे आम्ही एका पुस्तकाचं नाव नाही घेऊ शकत आहोत. कारण सगळे एकदम झटतात म्हणजे प्लॅनिंग पासून आणि आता त्यांनी असं त्याची भूमिका पाहायची ते नो एंटायर टीम दोन्ही म्हणजे आम्ही प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत. म्हणजे कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी आणखी काही करणार, पण प्रत्येकाचं एक आपला एक स्किल असतं आणि त्याप्रमाणे समजा मला मॅनेज करता येतं तर मी मॅनेज करणार आहे. प्रोसेसेस फॉलो करणं, आयडियाज किंवा टीम कोऑर्डिनेट करणं, म्हणजे त्यांचं जे कार्य ते सगळेजण पुढे येऊन करतात. त्यामुळे एक टीम आणि आता जवळपास 40 ते 45 फुल टाइम व्हॉलेंटियर आहेत. म्हणजे ते असे असतात की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कधी यायचं आणि आम्ही वेळ देऊ. आणि हे सोपं नाहीये, म्हणजे सिडनी सारख्या शहरात सोपं नाहीये, एवढं मोठं शहर आहे आणि लोक 30-40 किलोमीटर ड्राईव्ह करून येतात फक्त 2 ते 3 तासाकरता त्याचा वेळ देण्यात. त्यामुळे जर आमचा व्हॉलेंटियर नसेल ग्रुप इथे तरी आपलं काहीही शक्य नाही. काहीही शक्य नाही. आणि आता तर असं नाही की लोक असे ठरले, प्रत्येकाला सांगावं लागत नाही. लोक आपापल्या कामाला लागतात, बरोबर टेबल लागले जातात, खुर्च्या लागले जातात, स्टेज सजलं जातं. त्यामुळे शिकतोय, म्हणजे आम्ही शिकतोय. त्याची प्रत्येक ह्याच्यात आम्ही नवीन काहीतरी शिकत असतो. त्याचं सगळ्याचं कनेक्शन तिथे तो समाधीला बसलाय, तो ठिकाणी बसलाय, तो बरोबर फिरवतो कटपुतल्या सगळ्या मस्त. आणि त्याची बुद्धी प्रत्येकाला होत असते. आणि म्हणून तर आपण म्हणतो ना ब्रह्मांड आहे की महाराज तिथे बसून पूर्ण ब्रह्मांडाचं सगळ्या आपल्या कोपऱ्यातल्या भक्ताचं संरक्षण करतात आणि त्याच्या इच्छा पूर्ण करतात. आणि म्हणजे एवढा मोठा आषाढीचा कार्यक्रम झाला म्हणजे ते म्हणतात की पंढरपुराच्या टाळांचा नाद तिथे दुमदुमला सिडनीमध्ये अक्षरशः टाळाचाच नाद झाला. म्हणजे काही लोक जसं आधी म्हटलं ना की डोळ्यातनं पाणी आलं, कारण का ते अभंग ती म्युझिक टीम आहे म्हणजे अभंग आणि आरती वगैरे, त्यांनी इतकं सुरेख म्हणजे असं माहोल असा उभा केला होता. त्यामुळे यांच्या आरती आणि मूर्तीचं चैतन्य ह्या सगळ्यामुळे इतकं घडीवरून आलं होतं. बऱ्याच जणांनी मला प्रत्यक्ष भेटून माझ्याही डोळ्यात पाणी आलं, त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून तो भारावले होते. मला पण आता ऐकून असं हो, म्हणजे प्रत्येकाला इथे आपण म्हणतो की 3 ते 4 तास त्या दिवसाचे देणं आणि निस्वार्थ देणं, त्याबद्दल काही म्हणजे बरेच वेळा तर आमच्या व्हॉलंटियर्सना प्रसादही मिळतो. एवढे लोक येऊन गेले होते की प्रसाद उन्हा, पण तरी देखील अगदी. पण ती वेळ देणं आणि म्युझिक टीम आता म्हणजे भूमिका याच्याबद्दल बोलली, एकापेक्षा एक गायक आहेत, एकापेक्षा एक वादक आहेत आणि तिथे येऊन फक्त सेवेच्या दृष्टीने ते आपण करणं. 2 तासाचा प्रोग्राम झाला होता. म्हणजे आम्हाला बोलायला शब्दच उरले नव्हते आम्हाला. आणि त्या इव्हेंट डिरेक्टरांचं पण नाव घ्यायला मला आवडेल, विकास पवार आणि सायली कुलकर्णी. या दोघांनी त्याच्यामध्ये खूप म्हणजे परिश्रम घेतले होते. आणि प्रत्येक गायक म्हणजे आता खूप नावं घेता येत नाही मला, पण प्रत्येक गायकाने इतकं समरसून गायलं म्हणजे आम्ही आता रसिक इतके मंत्रमुग्ध झालो होतो की इंडियामध्ये सुद्धा मी स्वतः कधी अनुभवलं नव्हतं जे त्या विषय नव्हता. सो तो एक आहे म्हणजे एक एक्सपिरियन्सिंग अ न्यू कम्युनिटी लाईफ काइंड ऑफ असं बोलू शकतो की सामाजिक जाणीवांना पण एक वाढ निर्माण होती, वाढतंय हे बघून खूप आनंद होतो. खूप छान, खूप छान. आणि आता हे जे तुम्ही संघटना आहे तुमची तोही टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी इनकॉर्पोरेट, त्याच्या अंतर्गत तुम्ही सामाजिक उपक्रम काय काय घेतात त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या थोडीशी. तसंच तर बरेच उपक्रम आहेत, पण मेनली सर्वांना एकत्र आणून वेगवेगळे उत्सव करणं हे सर्वात पहिलं आमचं मेन ध्येय आहे. जसं मी मला म्हटलं की जिथे आपण वेगळे होतो तिथेच आम्ही सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आतापर्यंत मराठी कम्युनिटीमध्ये जसं आम्ही आधी म्हटलं की स्वामी समर्थांचा प्रगट दिन, महाराजांचा प्रगट दिन, माघी गणेश उत्सव जो इथे सहसा केला जात नाही. गणपती उत्सव आता भाद्रपद महिन्यातला केला जातो, पण माघी गणपती कधीच नसतो, त्यामुळे तो आम्ही सुरू केला. आणि त्यानंतर मग दत्त जयंती ही सुरू केली. दिवाळीचाही उत्सव साजरा केला जातो. हे उत्सव केले जातात, पण त्याचबरोबर काही जेव्हा तुम्ही टेम्पल सारखी एखादी देवळासारखी एखादी गोष्ट करता त्यावेळेला बरेचसे कम्युनिटीमधले समाजातले काही घटक असतात ज्यांना मदतीची गरज असते, तर तेही आमच्याकडे आले की त्यांना असं कोणी नव्हतं कुठे जाऊ असं. तर जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेला स्टुडंट्स, इंटरनॅशनल स्टुडंट्सना इथे अडकून पडले होते
म्हणजे हो. नोकरी नव्हती, खायला पैसे नव्हते, म्हणजे अक्षरशः रेंट द्यायला सुद्धा नव्हते, अशी काही लोकांची हो, हो, हो. आणि त्यावेळेला मग आम्हाला कॉन्टॅक्ट केला गेला होता आणि आम्ही सर्वात मिळून मग ठरवलं की काय करता येईल. पैसे देणं ही एक आपल्याला पण माहित नव्हतं की लॉकडाऊन किती चालणार आहे आणि सगळं. हो, त्यामुळे बरोबर. मग असं काहीतरी करायचं होतं की ज्याच्यामध्ये त्यांना स्वतःचा पैसा कमवता येईल. मग मायक्रो जॉब्स केले, म्हणजे छोटे छोटे जॉब्स आम्ही क्रिएट केले की कोणी त्यांना हो. घरात साफ करायला बोलवलं, कोणी लॉन, म्हणजे मोठी मोठी घरं असतात तर लॉन क्लीन करायचे, गवत कापायचे, झाडं कापायची, किंवा इव्हन जेवणासाठी मदत म्हणून आठवड्याला एकदा. तर ह्याच्यातनं मग एक तो आठवड्याचा रेंट सुटून जायचा त्या स्टुडंट. हो, बरोबर. आणि मग इतर सामाजिक संस्था पण होत्या, दोन्ही सुद्धा होतच होतं. आणि आम्ही त्यावेळेला रजिस्टर नव्हतं झालं, ओके. 2020 पण त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो आणि मग त्या सर्वांनी आपापल्या टीचरला सुद्धा स्टुडंटला देऊन पैसे सुद्धा दिलेले आहेत, खाण्यापिण्याच्या वस्तू सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे इथपासून ते सुरुवात झाली. आणि त्याचप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सुद्धा, म्हणजे मराठीच नाही, कुठच्याही जाती धर्माची स्त्री असो किंवा पुरुष यांना जर का गरज असेल किंवा त्यांच्या मुलांना, तरीही आम्ही मदत करतो. टोळीतर्फे त्यांना एक पॅक, म्हणजे जी गरज असेल, पैसा हवा असेल, माहिती हवी असेल तर तीही आम्ही दिली जातो. प्रत्यक्षात आम्ही रात्री 1 वाजता जाऊन मुलांना आणि बायकांना मदत सुद्धा केलेली आहे. पहाटे 5 वाजता जाऊन पण करावं लागलेलं आहे तो, आणि उभे राहतात सर्व. खूप छान, खूप. आणि आता सोनीची पुढची वाटचाल काय? हो, फ्लड साठी आताच तिथे NSW मध्ये फ्लड आले होते. त्यावेळेला सुद्धा आम्ही म्हणजे अन्नदानाचं कार्य केलेलं आहे. दर महिन्याला आम्ही इकडे एक ग्रुप आहे जो होमलेस लोकांना अन्नदान देतो. त्यांच्यासाठी सुद्धा आपण टोळीतर्फे दर महिन्याला एक मदत दिली जाते. अरे वा. So, ते पण एक कार्य सुरू झालेलं आहे. आणि अजूनही बरेच उपक्रम आहेत, पण म्हणजे हे तर मेजर. तेच मी पुढचा प्रश्न तोच विचारत होते की पुढील वाटचाल काय आहे, तुम्ही काय काय आखून ठेवलं की ह्याच्यानंतर हे करायचं, ह्याच्यानंतर हे, असं महाराजांची साथ आहेच पण एक आपल्या मनात असतं की हे करायचंय असं, तर काय काय उपक्रम? म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल तर आम्हाला इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये जसं आपण उत्सवांमध्ये, म्हणजे गणपतीमध्ये म्हणा, पण महाराजांच्या इथे पण आपण वेगवेगळे वाचन करतो, बावली म्हणतो, पारायण पण करतो. हे सर्व पुन्हा इथे म्हणजे पुनरुज्जीवन करायचंय. जी भक्ती खंडित झाली होती, थांबली होती ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये, तर ती पुन्हा सुरू करायची होती. ती आपण, गंगा सुरू झालेली आहे, आता तिला आपल्याला असं म्हणजे फळत फुलत मोठं करत जायचं आहे. ते एक पहिलं ध्येय आहे. आणि दुसरं म्हणजे जिथे जिथे आम्हाला करता येईल तेवढी मदत आम्हाला सामाजिक घटकांना, वेगवेगळ्या सामाजिक घटकांना करायचं आहे. आता नुकतंच एक इव्हन NSW पोलिसांच्या ग्रुपकडनं सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट केला गेला की तुम्हाला जर का डोमेस्टिक व्हायलन्स या ग्रुपशी रिलेटेड पण काही उपक्रम करायचे असतील तर महासंघ म्हणून एक संस्था आहे, त्यांच्याबरोबर पण आम्ही, म्हणजे मी स्वतः पण त्यांच्याबरोबर कार्य करते आणि त्यांच्यातून पण आम्ही बरंच करत असतो त्यांना. खूप छान. आणि आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की म्हणजे बरीचशी तरुण मंडळी नोकरीच्या ह्याच्याने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने तिथे स्थायी झालेत, तर त्यांचा सहभाग तुम्हाला लागतो का ह्या सगळ्या कार्यामध्ये, तसं मला जाणून घ्यायला आवडेल. हो, आय थिंक आमच्या अख्ख्या व्हॉलंटियर ग्रुपमध्ये सगळ्यात सिनियर मेंबर आम्हीच असतो. बाकी सगळे आमच्यापेक्षा यंगच आहेत. हो. बाकी सगळे आमच्यापेक्षा यंग लोकच आहेत. म्हणजे मध्यंतरी दोन लोकांनी कॉन्टॅक्ट केला होता जेव्हा आपलं संस्थेचा प्रगती झाला होता. ऍक्च्युली स्टुडंट्स आहेत तिथे, पण त्यांच्याकडे पण त्यांच्या घरी आईबाबांकडनं आलेलं आहे, त्यामुळे हॉलमध्ये आले आणि नंतर म्हणाले की आम्हाला पण व्हॉलंटिअरिंग करायचं, पुढच्या वेळेला तुम्ही जर असे करा तर आम्हाला सामील करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं हेच आहे ना की आपण, म्हणजे मी गौरीला तेच सांगतो की आपण फार नशिबान होतो की आपण हे सगळं बघितलं, आपण सगळं अनुभवलं आपल्या आई वडिलांकडून. पण आपली जी पुढची जनरेशन आहे, जोपर्यंत ते ही गोष्ट अनुभवणार नाही, बघणार नाही, त्याचा काय म्हणतात त्याला अनुभव घेणार नाही, तोपर्यंत ते पुढे कसं सरते. तर आता, आणि त्याचा प्रॉब्लेम इथे वी आर व्हेरी ब्लेस्ड की सर्व मंडळी, यंग जनरेशन आमच्यामध्ये आता बाकी ज्याच्यामध्ये सहभागी होतात. जसं तुम्ही सांगितलं सोशल कॉलेजमध्ये सहभागी होतात, त्यांची लहान लहान मुलं आहेत, म्हणजे अगदी महिन्यांची मुलं आहेत, त्यांना घेऊन मॅनेज करून करतात. त्यामुळे नाही, म्हणजे तेच म्हणतात की आपण नेहमी लोकांना म्हणताना म्हणजे ऐकतो आपण की परदेशी गेले की मुलं काय तिकडच्या इकडे होऊन जातात, मग आपल्या संस्कृतीची काही त्यांची नाळ जुळलेली राहत नाही. पण म्हणजे ह्या तुमच्या बरोबर जे असोसिएटेड आहे तरुण मंडळी, त्यांनी त्या गोष्टीला शेप दिलेला आहे असं कुठेतरी मला वाटतं. आणि हे जास्तीत जास्त आणखी प्रसारित व्हावं. आणि जरी आता आपण तिथे आहोत पण तरी आपली पाळंमुळं इथे रुजलेली आहेत मायदेशामध्ये. आणि म्हणजे मला असं वाटतं की आम्ही इथे भारतीय जेवढं प्रेम होईल त्याच्यापेक्षा तुम्हाला तिथे जास्ती वाटतं की म्हणजे भारत म्हटलं की तुम्हाला असं हातावरती सारे उठत असतील. आणि स्वतःची पण मुलं लहान आहेत, म्हणजे माझा दुसरी तयारी, पण या लहान मुलांना सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी, म्हणजे आम्ही जातो त्यावेळेला आम्ही मुलांना घेऊन जातो, मग त्यांना पण ते अनुभवायला मिळतं जे आम्ही आमच्या लहानपणी आई बाबांकडून गेलो आणि त्याची आपली भक्ती सुरू झाली. तसं हे एक आपण दाणा घालतोय जमिनीमध्ये आणि त्याचं आता वृक्ष होईल. आणि वटवृक्ष होऊन नक्कीच ते जे होणार फेरणारच आहे वटवृक्ष जास्तीत जास्त. आणि आता ह्या संदर्भात आम्ही आपल्या भारत प्रेमाबद्दल बोलूयात. तर पुढचा प्रश्न माझा असाच आहे की ह्या वर्षी आपल्या आझादीचा आपण अमृत महोत्सव साजरा करणार आहे. तर
भारत प्रेम ह्याविषयी जर आपण बोलायला गेलो तर वेळ कमी पडेल, म्हणजे एक तासभर तरी आपल्याला. पण एक पोथीच्या संदर्भात म्हणजे महाराजांनी काय सांगितलंय पोथीमध्ये आणि तुमचे व्ह्यूज असे थोडे मला ऐकायला आवडतील. म्हणजे तो एक तुमच्याकडनं आझादीच्या अमृत महोत्सवासाठी भारताला एक समर्पित एक टॉप तुमचा थोडासा. नक्कीच. आणि फक्त भारत असं नाही म्हणणार मी, कारण आता भारत ही मातृभूमी आहे, पण आता ऑस्ट्रेलिया ही कर्मभूमी आहे. त्यामुळे दोनही देश आमच्यासाठी म्हणजे ते आपले आहेत. पण येस, भारताची जी नाळ जुळलेली ती कधीच सुटणार नाही. म्हणजे आता हा 75वा जरी असला तरी दरवर्षी ते 26 जानेवारी हा जो ही तारीख आहे आणि त्या तारखेला आपला प्रजासत्ताक दिन असतो, पण त्याच वेळेला इकडे ऑस्ट्रेलिया डे असतो. त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे मिसच त्यावेळेला सेलिब्रेशन असतंच. सो ते एक आहेत. म्हणजे तिकडे खूप एक कोइन्सिडन्स योगायोग म्हणा असं आपण बोलू शकतो, पण ते खूप छान वाटतं त्यावेळेला. आणि आता जो 75वा आपण साजरा करणार आहोत, तर त्यासाठी सुद्धा इकडे नुकतंच आम्हाला म्हणजे कॉन्सुलेट मधून बोलवणार होते. एक पुस्तिका छापून आली आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे 75वा आहे म्हणून 75 व्यवसाय इंडिया आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे इंडियन ओरिजिन असलेले पण ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत, तर त्यांच्यासाठी पुस्तिका काढली आहे, त्यांच्याबद्दलची माहिती छापली आहे. त्यामुळे ते ऑस्ट्रेलिया आणि इंडियातल्या लोकांनाही कळेल की किती आपली लोक इकडे येऊन म्हणजे छान कार्य करत आहेत. त्यांना ऑस्ट्रेलिया सरकारने सुद्धा काही लोकांना गौरव दिलेला आहे. तर हे सगळं चालूच आहे इथून. आणि लॉकडाऊन मध्ये जेव्हा आपल्याला आपण पाहिलं की भारतामध्ये म्हणजे आम्ही न्यूज मध्ये तर ऐकतच होतो सर्व की भारतामध्ये खूप परिस्थिती गंभीर होती, ऑक्सिजन सिलेंडर सगळे मिळत होते. त्यावेळेला आम्ही इथून पैसे जमा करून तो टेम्पल ऑफ ह्युमॅनिटीने स्पेसिफिकली सर्वांचा सांगितलं होतं आणि जी रक्कम जमा झाली ती आम्ही एक कॅनबेराची एक असोसिएशन आहे त्यांच्यातर्फे आम्ही पाठवलं होतं म्हणजे इंडियाला, कारण ती एक आपली एक सामाजिक जाणीव आहे की आमच्या लोकांना पण तिथे मिळालं हवं म्हणून. सो त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश आम्हाला एकदम दिल से करीब. येस. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. आणि म्हणजे महाराजांच्या भक्तीचा जो वारसा तुम्हाला इथून मिळाला होता इंडियातून, तुमच्या आई वडील आजी आजोबा तो तुम्ही थेट पूर्वेकडे नेला महाराजांच्या भक्तीचा वसा. आणि हा अखंड जरा असाच पुढे वाहत राहू अशी महाराजांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. तुमच्या तिघांशी बोलून खूप छान वाटलं. म्हणजे असं कुठेच वाटलं नाही की आपण झूमवर बोलतोय, प्रत्यक्ष एका खोलीत बसून संवाद साधतोय असं वाटलं. तुमच्याशी बोलून छान वाटलं. आता जरी व्हर्च्युअली आपली भेट झाली असेल तरी प्रत्यक्षात आम्ही तिकडे आलो तरी नक्कीच भेटू. तुम्ही आलात तरी कॉन्टॅक्ट करा इंडियामध्ये आणि आपण नक्की भेटूयात अशा त्याच्यामध्ये. आणि आता नक्की ऑस्ट्रेलियात आला तर नक्की या. नक्की भेटू. आणि आपल्या टीमचं धन्यवाद करू, आपल्याला ही संधी दिली, मला दिली, तुम्हाला दिली. आणि जी काय सगळी आपली सेवा झाली ती महाराजांच्या चरणी समर्पित करूया आणि मुलाखतीचा समारोप करूया. बोलायला पुष्कळ आहे पण शेवटी वेळेचं बंधन आहे आपल्याला. इथेच थांबूया. जय गजानन. जय गजानन.